ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये दक्षाचा जो यज्ञ चालला होता, त्या यज्ञामध्ये भगवान शिवांना सन्मान मिळाला नाही, हविर्भाग प्राप्त झाला नाही किंवा त्यांचा वाटा तिथे ठेवलेला नव्हता। म्हणून सती ही जी आपल्या पतीची आज्ञा न घेता तिथे स्वतःच गेली, तिचाही तिथे अपमान झाला आणि त्या क्रोधाच्या भरात तिने आपला पिता दक्ष याच्या यज्ञामध्ये स्वतः योगाग्नीने आपला देह भस्म केला। त्यामुळे तिथे मोठा अहंकार झाला। भृगु ऋषींनी मंत्रसाह्याने काही देवतांची निर्मिती केली आणि त्या देवतांनी शिवगणांचा पराभव केला। अशा प्रकारे एका चांगल्या कार्याला तिथे गालबोट लागलं आणि तिथे एक प्रकारचा विध्वंस निर्माण झाला। ही सर्व हकीकत महर्षी नारदांनी भगवान शंकरांना जाऊन सांगितली। त्यांच्या गणांचा झालेला पराभव, भृगु ऋषीने केलेलं त्या यज्ञाचं संरक्षण, सतीने केलेला देहत्याग आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर भगवान शिवांना भयानक क्रोध निर्माण झाला। त्यांनी त्या क्रोधाच्या भरात आपल्या जटेतून एक केस उपटला आणि रागाने एका शिळेवर आपटला। त्यावेळेस प्रचंड ध्वनी निर्माण झाला आणि त्यातून एक विशाल शरीराचा महाभयंकर वीर गर्जना करीत तिथे प्रकट झाला। वीरभद्र, त्याचं नाव वीरभद्र, त्रिनेत्र शंकराचा, भगवान शिवाचा रुद्रवंश। शंकरांना त्याने वंदन केलं, विचारलं, स्वामी मी आपली काय सेवा करू? तेव्हा वीरभद्राची ती विनंती ऐकल्यानंतर तो म्हणतोय, तम किं करोमीति गृह्णन्त माह बद्धांजलि भगवान भूतनाथ। दक्षं सयज्ञं जहि मद्भटानां, त्वमग्रणी रुद्र भटांशो। वीरभद्रा, तू आताच्या आता माझ्या गणांसह निघ, माझ्या पार्षदांना बरोबर घे आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर, काहीही शिल्लक ठेवू नको। भगवान शंकरांनी त्याला आज्ञा केली आणि सर्व दिशांमधून भगवान शिवांचे रुद्रगण एकत्रित आले आणि आकाशामध्ये एखादी मोठी वावटळ उठावी। त्याप्रमाणे शंकराची ती सेना, शिवसेना दक्षाच्या यज्ञ मंडपात घुसली। देवतांचा त्यांनी तिथे जे काही यज्ञाला उपस्थित होते त्यांचा पराभव केला, सर्व यज्ञाचा विध्वंस केला। चित्रविचित्र आकाराच्या शिवगणांनी यज्ञ मंडप करून टाकला। जे ऋषी दक्षाच्या बाजूने होते त्यांना सर्वांना बांधून टाकलं। रुरुजुर्यज्ञा पात्राणि तथैकग्निनाशयन् कुंडेष्वमुत्तयन् केचित् बिभीदुर्वेदिमे खला। यज्ञ पात्र तस्तता करून टाकली, फेकून दिली, मोडून टाकली, फोडून टाकली आणि यज्ञात जो अग्नी प्रज्वलित झालेला होता तो त्यांनी नष्ट केला, भिजवून टाकला पाणी टाकून। इतकंच नव्हे तर किती गेले ते भूतगण आहे आणि त्यांनी त्या यज्ञाच्या कुंडामध्ये त्या अग्नीवर अक्षरशः सू केली आणि तो यज्ञ अशा प्रकारे त्याची सर्व प्रकारची धुळा मोडून दिली आणि मग ते त्या दक्षाच्या
कडच्या सर्व त्या ऋषी होते, देवता होत्या, त्यांनी बांधून टाकलं. भृगु ऋषीच्या दाढी मिशा जटावर पटल्या, जाळपोळ केली, समिधा फेकल्या, यज्ञाची भांडी उधळून दिली. तिथल्या देवतांना उचलून ते जमिनीवर पटकू लागले. भृगु ऋषींना भृगुंबमन्नमन्यान् वीरभद्र प्रजापतिं चंडीश पूषणं देव भगं नंदीश्वरो गृहीत जुहत हस्तस्य श्मश्रुणी भगवान् भव भृगोरुन्ते सदसि सोहसन् चष्मुदर्शयन्. त्यांनी भृगु ऋषीला मुनियान या नावाच्या सेवकाने बांधलं. वीरभद्राने त्या दक्षाला बांधून ठेवलं. चंडीशाने कुशल नावाच्या देवाला आणि भगाला नंदिकेश्वराने पकडून घेतलं, त्याला बद्ध केलं, त्यांच्या दाढ्या मिशा उपटून टाकल्या. त्याचं कारण असं होतं की हेच भृगु ऋषी जेव्हा शिवाची निंदा चालू होती दक्षाच्या यज्ञामध्ये, या दक्ष जेव्हा करीत होता तेव्हा त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं आणि आपल्या मिशीवर ताव देऊन तोही शिवाच्या निंदेमध्ये सामील झाला होता आणि त्याची शिक्षा म्हणून त्याच्या दाढी मिशा उपटून फेकून दिल्या. आणि अशा प्रकारे तिथे हा सर्व विध्वंस सुरू झाला. दक्षाचे डोके यज्ञ पशुचा मुंडकं उडवावं त्याप्रमाणे उडवलं गेलं आणि त्या यज्ञामध्ये दगदगत्या अग्नीमध्ये ते टाकून नेण्यात आलं. सर्व यज्ञभूमी उद्ध्वस्त झाली. जुहावै तच्छिर तस्मिन् दक्षिणाग्नवमर्षितः तथा देव यजनं दग्ध्वा प्रतिष्ठित गुह्यकालयम्. दक्षाचं मुंडकं उडवलं गेलं, यज्ञामध्ये फेकलं गेलं आणि दक्षिणाग्नी जो होता यज्ञातला, त्या यज्ञामध्ये दक्षाचं शिर हे एका क्षणात जळून भस्मसात झालं. मंडपाला आग लावली. त्या ज्वाला इतक्या भयानक होत्या की जिकडे तिकडे आकार उडाला, हिंसाळ्या ऐकू येऊ लागल्या, आरोया ऐकू येऊ लागल्या. सर्व देवता पराभूत हताश झाले आणि सर्वजण मग ब्रह्मदेवाला शरण केले. दक्षाचा अंत झाला. भगवान शंकराचा कोप सर्वांना भोवला. सतीचे बलिदान आणखी किती जणांचा जीव घेणार, किती जणांचा बळी घेणार. भगवान ब्रह्मदेवा आमचं रक्षण करा असं सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली. देवांची ती दयनीय अवस्था पाहून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवतांनो, तुम्ही खरोखरच भगवान शिवाचा अपराध केला आहे. परमप्रतापी भगवान शिवांना त्यांचा निर्भार अर्पण केला नाही. शिवाला तुम्ही तुच्छ लेखला आहे. शिवनिंदा तुम्ही तुमच्या कानाने ऐकलेली आहे. पण तुम्हाला हे माहिती नाही की शिव किती प्रतापी आहे. एका क्षणामध्ये असल्याचं नसलं करणारा हा भगवान शिव. आता याच्यातून भगवंताच्या त्या कृपातून जर मुक्त व्हायचं असेल तर म्हणजे आता त्यांना शरण जाणे आणि जे काही आपण अपराध केलेले आहेत त्या अपराधांची क्षमा करणे. याचना कधी बोलिलेली कुठे विली वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला या अधिकार बोला. तुम्ही तुमच्या अधिकार ओळखले नाही. आपला किती अधिकार आहे आणि त्या अज्ञानाच्या किंवा परमात्म्याच्या मायेच्या बंधनाने तुम्ही बद्ध झालेला होता. म्हणूनच तुम्हाला ही शिक्षा भोगा. अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडाधरसी यथार्था तरी आम्ही गाव निगाथा तव चरणी नमवू माथा. शरण जा, शरणागती पत्करा. भगवान शिव जितके क्रोधिष्ठ आहेत तितकेच कनबाळू सुद्धा आहेत. आणि सर्व देवदेवतांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की महाराज, आता तर आमची एवढी काही शक्ती राहिलेली नाही आणि आमची एवढी काही अवस्था राहिली नाही की आमचं भगवान शिव ऐकून घेतील. म्हणून तुम्हीच आमचं नेतृत्व करा. आणि ब्रह्मदेवाने ते मान्य केलं. शंकरांना शरण जाण्यासाठी ते कैलासाकडे निघाले. वाटेत फार सुंदर असं सृष्टी सौंदर्याचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. रस्त्याच्या त्या प्रवासामध्ये
अनेक आश्रम लागले ऋषींचे, नद्या लागल्या, नाले लागले, वृक्ष, पशु, पक्षी आणि त्यांचं मोहक दर्शन या सर्वांना भगवान शिवाकडे कैलास पर्वताकडे जाताना लागले. आणि अखेर सर्वजण या कैलास पर्वतावर जाऊन पोचले. एका अत्यंत विशाल वटवृक्षाखाली भगवान शिव विराजमान झालेले त्यांनी पाहिलं. सनकादिक सनंदन वगैरे जे 4 ब्रह्मर्षी होते ते त्यांची सेवेसाठी तिथे उपस्थित होते. कुबेर यक्षादी जवळच भगवान शिवाच्या समोर हात जोडून सेवेकरी म्हणून उभे होते. महादेव त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश करीत. पहा, भगवान शिव त्यांच्या कोपाने एवढा विध्वंस झाला आहे, परंतु तरी सुद्धा ते मुळामध्येच शिव असल्यामुळे ते आता आपल्या जवळ बसलेल्या ऋषी मुनींना ज्ञानोपदेश करत आहेत. त्यांचं सुंदर वर्णन भागवतामध्ये केले. ते त्यांनी आपली डावी मांडी उजव्या मांडीवर ठेवलेली आहे. सर्वांगाला भस्म चर्चन केलेलं आहे, भस्म लावलेलं आहे. भगवंताच्या त्या पिंगल सुवर्ण वर्णाच्या जटा, मृगचर्माचं प्रावरण, मृगचर्माची वस्त्र आहे, कपाळावर चंद्रकोर आहे, नीलकंठ आहे त्यांचा, आणि त्या नीलकंठाच्या भोवती नीलकृष्ण रंगाचा तो सर्प मनगटामध्ये रुद्राक्षमाला धारण केलेले आहे. आणि असा भगवान शिव तिथे उजव्या हाताची त्यांची ज्ञानमुद्रा धारण केली आहे. परमस्थिर आसन घालून सहजासनात ते बसले आहेत. श्री शंकर भगवान तत्वज्ञान त्या ऋषींना विशद करून सांगताय. ब्रह्म काय, आत्मा काय, सृष्टी काय, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, आणि परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वस्वाचा त्याग तरी झडझडून वहिला अंग, ये भक्तीची या वाटे लाग, या पावसी अमुंज निज धाम माझे. ज्ञान वैराग्य भक्ती याचं महात्म्य समजून सांगतायत. हेच भगवान आदिनाथ उमा विजप कटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिरली, गोरक्षोळला गहिनी प्रती. तर ही जी काही नाथ परंपरा आहे, जे निवृत्ती मार्गाचे ते प्रमुख आहे. निवृत्ती मार्ग भगवान शिवांकडून प्रस्तुत झाला आहे. ते निवृत्ती मार्गाचे प्रकाशक आहेत. आणि ब्रह्मदेवाची बाजू सृष्टी निर्माण करणे, भगवान विष्णूंची बाजू उत्पन्न झालेल्या सृष्टीला स्थिर ठेवणे, आणि भगवान शिव स्थिर झालेली सृष्टी कालांतराने तिच्यामध्ये जे दोष निर्माण होतात ते दोष नष्ट करण्यासाठी ती जे वाईट दोष असतील त्याला समृद्ध करतात, म्हणजेच त्याचा संहार करतात. जे जुनं असेल, जे कालबाह्य झालेलं असेल ते त्या व्यवस्थेतून, निसर्गाच्या व्यवस्थेतून ते बाजूला टाकीत असतात. ब्रह्मदेवासह सर्व पुढे आले. भगवान शंकराला नमस्कार केला. सर्वांनी भगवान शिवाचा जय जयकार केला आणि माथा लवून हात जोडून ते म्हणू लागले, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. सर्वांनी वंदन केलं. मंगलमूर्ती भगवान हा मंगेश, सर्वांचं मंगल करणारा हे भगवंता, आम्ही तुला शरण आलो. यावेळेस मात्र पहा, इथे एक गोष्ट घडली आहे. ब्रह्मदेवासह जे सर्व देवता शरण आलेले आहेत, तेव्हा भगवान आपल्या आसनावरून स्वतः उठले आणि आदरपूर्वक त्यांचं स्वागत केले, त्यांचं अभिवादन स्वीकारले. जे भगवान शिव अहंकारी दक्षाच्या सभा मंडपामध्ये बसून राहिले, तिथे त्यांनी कुठल्याही प्रकारचा वंदन अभिवादन केलं नाही. तेच भगवान शिव, तेच भगवान शिव तिथे उठून त्यांनी सर्वांचं अभिवादन स्वीकारलं आणि सर्वांनी स्तुती सुमवायला सुरुवात केली. नमामि ईशं निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। ब्रह्मदेव व इतर देवांनी भगवान शिवाला वंदन केले। दक्षाने जो प्रमाद केला होता, आपली मर्यादा ओलांडलेली होती, त्याचा सर्व उहापोह ब्रह्मदेवाने भगवान शिवांना वंदन केलं। आणि त्यावेळेस ज्या देवता दक्षाच्या बाजूने उभ्या होत्या, त्यांची ती अल्पमती, त्यांची अल्पबुद्धी, त्यांचं अज्ञान, या अज्ञानाला यांच्या अल्पबुद्धींना भगवंताने कृपा करावी, त्यांची क्षमाबुद्धी, आपण स्वतः त्यांना क्षमा करा, क्षमाबुद्धी धारण करा भगवान। आणि हा दक्षाचा यज्ञ आहे, काही असो, तो यज्ञ पूर्ण व्हावा, दक्ष पुन्हा जिवंत व्हावा, देवतांचे छिन्न विच्छिन्न झालेले सर्व अवयव पुन्हा त्यांच्या त्यांच्या स्थानी असावे, यज्ञातील सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, अशी भगवान शिवांना ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी प्रार्थना केली। आणि भगवान शिवांना विनंती केली, भगवंता, तुमचा जो आविर्भाग आहे तो तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल। आम्ही अज्ञानी होतो, आम्हाला ते समजलं नाही, तुम्ही क्षमाशील आहात, तुम्ही या गोष्टी आमच्याकडे क्षमा दृष्टीने, आमच्या कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी जाया, जोड मिया दोन्ही चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती आमची पंढरीनाथा, असो नसो भाव असो तुमच्या लोपाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। यज्ञ कर्म करणाऱ्यांना या मायाबद्ध जीवांचे प्रमादयुक्त मायामुक्त अशा शंकराने आपली कृपाशीलतेचा आम्ही कृपाशीलतेच्यासाठी प्रार्थना करतो। ब्रह्मदेवाची स्तुती ऐकली तेव्हा भगवान शिव म्हणाले, देवतांनो, दक्षाकडून जो काही अपराध घडला आहे तो चुकून घडलेला नाही, त्याने जाणून बुजून प्रमाद केलेला आहे, त्यामुळे मी त्याला सावध करावं यासाठी ही शिक्षा दिली आहे। माझ्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दलही वैर नाही, कोणाबद्दलही द्वेष नाही, माझं मूळ स्वरूप आहे ते कृपाळू आहे। फक्त त्याला शिक्षा, त्याला वठणीवर आणण्यासाठी, त्याला सजग करण्यासाठी सत्ता आणि मत्ता, सत्ता असली तर बुद्धिमत्ता ही स्खलित होते, सत्ता आली, पैसा आला, 2 दिवसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको, असं आनंद पंडितचं एक वाक्य आहे। 2 दिवसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको। सत्ता ही 2 दिवसाची असते, पैसा ही 2 दिवसाची असते, अब्राची छाया असते, ती केव्हा लयाला जाईल हे सांगता येत नाही। म्हणून आपल्याकडे आलेल्या सत्तेचा, आपल्याकडे आलेल्या संपत्तीचा, आपल्याकडे आलेल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग मानवाने करावा, यासाठीच ही दक्षाची कथा मानवाला सजग करण्यासाठी भागवतामध्ये तिची नोंद आहे। आणि भागवतातून तो एक संदेश मानवी जीवाला दिलेला आहे। आपण पाहतो आधुनिक काळात जे जे मोठे मोठे हुकुमशहा झाले आहेत, त्यांचा शेवट काय झाला हे आपण आपल्या इतिहासातून पाहू शकतो। त्या काही गोष्टी खोट्या नाहीत। म्हणून कोणीही या सत्तेचा आणि पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा, वाईट कामासाठी करू नये, हीच शिकवण देण्यासाठी भगवान शिवाने दक्षाला ही शिक्षा केली होती। आता मग दक्षाचं शिर तर त्या यज्ञकुंडात अर्पण केलेलं होतं, मग आता असं करा, तुम्ही याला बकऱ्याचं शिर लावा आणि तिथे एक जो बकरा होता त्या बकऱ्याचं शिर त्या दक्षाच्या शिरावर ठेवलं आणि तो दक्ष उठून उभा राहिला, उठून बसला। आणि दक्षाने उठून बसल्यानंतर पहिलं जे दर्शन घेतलेलं आहे त्याच्या डोळ्याला, भले त्याचं शिर हे बकऱ्याचं असेल
पण त्या डोळे उघडता बरोबर त्यांनी काय पाहिलंय? तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया. सन्मुख भगवान शिवांचं दर्शन झालं आणि त्याने केलेल्या जे काही अनंत अपराध असतील, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्मत्याचं मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्मत्या सुद्धा नष्ट होतात. भगवान शिवाचं दर्शन झालं आणि दक्षाची सगळी अश्नुवता निघून गेली. दक्ष पवित्र झाला, दक्षाला बुद्धिमत्ता प्राप्त झाली. स्तुती करायची होती पण त्याचं मुख बकऱ्याचं असल्यामुळे त्याच्या मुखातून शब्द निघत नव्हते. भगवंताने आपली कृपादृष्टी दक्षाकडे केली आणि त्याला त्या बकऱ्याचं मुख असलं तरी तो दैवी अशा मानवी किंवा देवांच्या वाणीने त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि भगवंताला सांगितलं, त्याला क्षमापराध महाराज पुण्य सिद्ध नाही विचारिला मी अधिकार आपला, मी अधिकार विचारला नाही, मी अधिकार आपल्या अधिकाराने त्या मधामध्ये मिळून गेलो. भगवंता आम्हाला शरण, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. भगवंतांनी त्याच्यावर कृपादृष्टी केली आणि मग बाकी त्यांनी जे अवयव नष्ट झाले होते ते पुन्हा तसेच्या तसे केले आहेत. काहींना इतरांच्या साह्याने त्यांच्यामध्ये ती चेतना निर्माण केलेली आहे. सर्व देवता या भगवंताच्या कृपेमुळे आनंदित झाल्या आणि ब्रह्मदेवांनी इतर देवतांना यज्ञासाठी पुढे बोलवलं. कृपाळू भगवान शंकर त्या उद्ध्वस्त झालेल्या मंडपा यज्ञ मंडपामध्ये सर्व देवतांनी आगच्छ देव देवेश तेजोराशी जगतपते क्रियमाणां पूजा ग्रहाण परमेश्वर, सर्व देवतांनी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली. दक्ष उठून उभा राहिला, अपराधाची क्षमा मागितली. भगवान कृपालू भगवान शिव शंकरांनी सर्वांना आशीर्वाद दिले आणि सर्वजण त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. दक्षाने अत्यंत अश्रुपूर्ण नेत्रेतून भगवंताची स्तुती केली आणि जे अनंत काळाचं वैर होतं भगवान शिव आणि दक्ष नात्याने सासरा आणि जावई जामात यांच्यातलं जे वैर होतं त्या वैराचाही शेवट झाला आणि शेवटचे गोड तेच करेगा. यज्ञाला प्रारंभ झाला. यज्ञात यज्ञपुरुष भगवान विष्णू प्रकट झाले. दक्ष, ऋत्विज, सदस्य, रुद्र, भृगु, ब्रह्मा, गण, गंधर्व, सिद्ध, चारण, यक्ष, किन्नर या सर्वांनी त्या यज्ञ पुरुषाला भगवान विष्णूला श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीतसे विनविनी भवबंधनी सोडवावे. यज्ञ अत्यंत चांगल्या पद्धतीने भगवान शिवाच्या कृपेने यथा सांग पार पडला आणि भगवान विष्णूने तिथे जमलेल्या सर्व देवतांना सांगितलं की अरे देवतांनो, तुम्ही या अज्ञानांच्या दलदलीतून बाहेर या. ब्रह्मा विष्णू महेश हे आमचंच एकच सगळ्यांचं स्वरूप आहे, पण कार्याकारण वेद म्हणून ब्रह्मा विष्णू महेश असे तीन तत्व वेगवेगळे या सृष्टीच्या क्रमामध्ये असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्ही भेदभाव ठेवू नका. यज्ञाची सांगता झाली. भगवान शिवांना हविर्भाग प्रदान करण्यात आला. विषमता वैर यांचा अंत झाला आणि कर्मकांडाला निवृत्तीचा कळस चढला. दक्ष आता कर्मकांडी होता, कर्म मार्गावर होता, प्रवृत्ती मार्गावर होता. केवळ देह म्हणजेच आपण, देह म्हणजेच मी, ही जी त्याच्या ठिकाणी अहंकाराची भावना होती त्या सर्व मायेचा पडदा भगवंताने दूर केला आणि सर्वांना दिव्य दर्शन असं झालेलं आहे. आणि याच जी सती ज्या यज्ञकुंडामध्ये जिने आपली देह आहुती किंवा योगाग्नीने आपला देह त्याग केलेला आहे, तीच माता सती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आलेली आहे. तिचंच नाव उमा अंबिका वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. आता ही कथा विदुराला मैत्रेय ऋषी सांगतायत. विदुराला सांगण्याचं कारण असं की पहा, तुमच्या कुळामध्ये
हे जे काही धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन हे सुद्धा आपला स्वधर्म विसरले आणि म्हणूनच त्यांची शिक्षा त्यांना तिथे भोगावी लागलेली आहे. मनुष्याने काही असो तरी आपलं जे कर्तव्य कर्म आहे ईश्वराप्रती, मानवाप्रती, आपल्या कुटुंबियाप्रती, आपल्या आजूबाजूला असलेल्यांप्रती, आपल्या जे जे काही आपल्या सभोवताली आहे त्यांच्याप्रती आपलं जे काही कर्तव्य असेल त्या कर्तव्याची यथायोग्य अंमलबजावणी करावी. आणि भगवान शिवांची ही विदुरा ऐक, ही भगवान शिवांची कथा परमपावन आहे. ही शिवस्वरूप बनवणारी कथा आहे. ही केवळ यज्ञातली कलह किंवा भांडण नाही, तर याच्यातून मानवाला दिलेली ती एक शिक्षा आहे, मानवाला दिलेले ते शिक्षण आहे. आणि हरिहरामध्ये पुन्हा ऐक्य झालं, कुठलाही भेद पाहू नये अशा प्रकारचा हा बोध या कथेने आपल्याला केलेला आहे. तो ही कथा श्रवण करतो त्याच्या सर्व पापांचं हरण होतं. अशा प्रकारे भगवंताच्या त्या लीलेचं, भगवंताच्या कृपाळूपणाचं वर्णन मैत्रेय ऋषी विदुराला करतायत. आणि हे सर्व कथानक राजा परीक्षिताला शुकदेव भगवान सांगत आहे. आणि तेच निवेदन सुतांनी शौनक ऋषीला नैमिष अरण्यामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ती सांगण्याची परंपरा इथपर्यंत आपल्यापर्यंत या शौनिक ऋषीपर्यंत सुत महाराजांनी आणलेलं आहे. भयानक रौद्र, हर्ष, कारुण्य इत्यादी रसांनी युक्त या कथा असतात. भागवतामध्ये एकुलता एक असा रस नाही, तर नवरसांनी युक्त असलेली ही कथा आहे. त्या नवरसांचा स्वाद सर्व श्रोते येत आहेत, सर्व मंत्रमुग्ध झालेले आहे आणि सर्वांचं अंतःकरण त्या कृपाळू भगवंताच्या, भगवान शिवांच्या कृपेने भरून गेलेलं आहे. सर्वांनी शिवाचं ध्यान सुरू केलंय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. श्रीमन्नारायण, 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 नारायण नारायण. भगवान शुकदेव ही कथा सांगतायत तेव्हा आजूबाजूचं वातावरण सुद्धा अत्यंत आल्हाददायक झालं आहे. गंगा सुद्धा त्या ठिकाणी ती कथा श्रवण करता करता क्षणभर थांबते आहे. भगवान सूर्यनारायण आता पश्चिम दिशेला त्यांचं प्रयाण होत आहे. वृक्षांनी आपली जी पानं आहेत त्यांचे हात बनवले आणि हात जोडून त्यांनी सगळ्यांना त्या जगन्नाथाची प्रार्थना केली. आमची जी काही फलं असतील, फुलं असतील, हे भगवंता जगन्नाथ स्वामी जय पथगामी भवन तुम्ही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. गंगा मात की जय. भारत माता की जय.